गोलंदाजी स्ट्राईक करते ते तेजस. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आले ते तेजस. तेजस यांचा मारा करतील ते विकास. तेजस यांचा पहिला चेंडू विकास याच्यासाठी. आणि तेजस यांचा पहिला चेंडू येतोय वाईड. अंपायर यांच्या हात समांतर म्हणजेच धावा कुठेतरी अवांतर. तेजस यांचा पहिला चेंडू वाईड. दुसऱ्या चेंडूकडे लक्ष. काय करते विकास. तेजस यांचा तब्बल दुसरा वाईड चेंडू. तेजस आपला पुढील चेंडू घेऊन येत आहेत. मारा करता येते म्हणजे विकास. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण ठरला असफल. पुढील चेंडू तेजस याचा विकास याच्यासाठी. उलटाच पद्धतीचा चेंडू. आणि एका धावेवरती समाधान म्हणावं लागतंय ते विकास याला. ट्राय वरती आलेले आहेत आता राजेंद्र रणवरे. अंबरडे संघाचा वंडर बॉय, टॅलेंटेड क्रिकेटर राजेंद्र रणवरे. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. तितक्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तेजस्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. तेजस्याचा पुढील चेंडू मारा करतोय राजेंद्र रणवरे. कव्हर मध्ये दिलाय चेंडूला दिशा. आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय राजेंद्र याला. परत एकदा स्ट्राईक वरती विकास. कुठेतरी धावा थांबवण्याचं काम या ठिकाणी तेजस आपल्या संघासाठी करतोय. धावांचा डोंगर तुम्हाला तुमच्या समोर अपोजिट टीम साठी उभा करायचा असेल तर त्या पद्धतीची फटकेबाजी तुम्हाला करून दाखवावी लागेल. आणि अंबरडे संघाला बसला विकास यांच्या स्वरूपात पहिलाच धक्का. कचक्यात टाकून एकदम कचक्यात कार्यक्रम करण्याचं काम या ठिकाणी केलंय तेजस याने. पाठीमागे एसटी रक्षकाच्या हातात. आणि अंबरडे संघाला बसला पहिलाच धक्का विकासाच्या स्वरूपात. विकासाची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विनू. हवे आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. असा विशाल स्कोर तुम्हाला उभा करायचा असेल तर त्या पद्धतीची फटकेबाजी करणं फार महत्वाचं आहे. तेजस्याचा पुढील चेंडू मारा करण्यासाठी सज्ज आहे म्हणजे निलू. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी देखील ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न आहे पाहूया पण नाही. 2 धावेवरती समाधान म्हणावं लागते ते विनू या फलंदाजाला. तेजस्याचा पुढील चेंडू मारा करतोय विनू. अहो एक मोठा फटका येतोय का पण नाही. आणि तब्बल विकेटचं पतन. तेजस याने आपल्या एका ओव्हर मध्ये तब्बल 2 विकेट 2 बळी घेतलेत. टॅलेंटेड युवा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला तेजस याच्या स्वरूपात. विनू याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला सिद्धेश. एका षटकाअखेर संघाची धावसंख्या होते 7. 2 बाद 7. गोलंदाजी स्ट्राईक वरती उत्तम.
धावांना कुठेतरी थांबवण्याचं पूर्णविराम देण्याचं काम या ठिकाणी अजय गवडी संघाचे गोलंदाज करतायत. स्ट्राईक वरती पाहायला मिळते राजेंद्र. बघा मोठे फटके येत आहेत का याच्या बॅट मधून. चेंडूला दिली दिशा. फिल्डरच्या हातातून निसटला चेंडू आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केले राजेंद्र या फलंदाजाने. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आला सिद्धेश. उत्तम याचा पुढे चेंडू मारा करतो सिद्धेश. उलटा स्वरूपाचा हा चेंडू लेग साईडला दिला भेरकावून. जेलची होती संधी. 2 धाव पूर्ण. 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं ओपनिंग करतोय सिद्धेश. उत्तम यांचा पुढील चेंडू. वरती पाहायला मिळते सिद्धेश. वाईट +1. धाव संख्येत होते 2 ने भर. धाव संख्या होते 12. 2 बाद 12. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती राजेंद्र. उत्तम यांचा पुढे चेंडू. राजेंद्र याच्यासाठी पाठीमागच्या साईडला झोकून देण्याचा त्यांचा इरादा होता पण ठरलाय असफल. बॉल आणि बॅटचं कनेक्टिंग इथं कुठं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. कुठेतरी धावांना थांबवण्याचं स्टॉप करण्याचं काम बजागवाडी संघाचे गोलंदाज करताना दिसत आहेत आपल्याला. तितक्याच उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी उत्तम यांच्या स्वरूपात. उत्तम यांचा पुढे चेंडू मारा करतोय राजेंद्र. फेअर डिलिव्हरी. लागला लागला. फलंदाजाला घासून गेला चेंडू. अंपायर यांचा निर्णय अंतिम राहील.
वाईट चेंडू. चार चेंडू. उत्तम याचा पुढील चेंडू मारा करतोय राजेंद्र. समोरच्या दिशेने दिलाय चेंडूला टोलवून आणि 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश आले. आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज सिद्धेश होतोय बाद. आणि सिद्धेशाची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे विशाल. सिद्धेशाची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज विशाल. अंबर्डे संघाला सिद्धेशांच्या स्वरूपात बसलेला तिसरा धक्का. धावसंख्या 15, 3 बाद 15. समोरच्या दिशेने दिले पाठवून आणि जबरदस्त लाजवाब षटकार राजेंद्रच्या बॅट मधून खणखणीत षटकार. धावसंख्येत होते 6 ने बदल. धावसंख्या होते 21. दोन षटकामध्ये एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नव्हता. आणि या शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार स्ट्रोक पद्धतीने पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आलेला तो म्हणजे रुपेश. धावांना कुठेतरी थांबवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज करत आहेत. उंचांग असा विशाल स्कोर तुम्हाला उभं करायचा असेल तर त्या पद्धतीची फटकेबाजी पण करणं फार महत्वाचं आहे. अंपायर यांच्या हात समांतर म्हणजे धावा अवांतर. वाईट +3. धावसंख्येत होते 4 ने बदल. धावसंख्या होते 25. रुपेशचा पुढील चेंडू राजेंद्र याच्यासाठी. राजेंद्र पोळे आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. मोठे फटके मारतायत का. आणि आताचा हा चेंडू वाईट. धावसंख्येत होतो 1 ने बदल. धावसंख्या होते 26. रुपेश याचा पुढील चेंडू राजेंद्र याच्यासाठी. समोरच्या दिशेने दिला झोकून चेंडूला. आता झालेला हा वाईट चेंडू थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावं लागेल रुपेशाची. राजेंद्रच्या बॅट मधून आलेला कणकण्यात षटकार आला अंगावर. भावान घेतला खांद्यावर आणि पाठवला बघा तो बाउंड्रीच्या बांधावर. मॅन फ्रॉम अंबर्डे, ब्रँड ऑफ राजेंद्र रणवरे दाखवून देतो आपला खेळ. रुपेशाचा पुढील चेंडू मारा करण्यासाठी सज्ज आहे म्हणजे राजेंद्र. कव्हर मध्ये दिले टोलून चेंडूला. आणि इथं होतं रनआउट बाद विशाल. अंबर्डे संघाला बसलेला विशाल याच्या स्वरूपात 4था धक्का. आणि विशाल याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय
अरुण थोडीशी खराब गोलंदाजी होती, पण एक विकेट देखील मिळवून दिले आपल्या संघाला रुपेश या गोलंदाजाने. दोन धाव यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश आले ते म्हणजे फलंदाज राजेंद्र याला. धाव संख्येत होते 2 ने बदल. धावसंख्या झाल्या 2 ने बदल. धावसंख्या होते 38. 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. टीम आंबार्डे. रुपेशचा पुढील चेंडू दर्जेदार पद्धतीने हवेत दिलाय टोलून चेंडूला. आता म्हटल्या पद्धतीनं आला अंगावर घेतला खांद्यावर आणि पाठवला बाउंड्रीच्या बांधावर. दर्जेदार चौकार. वेळ दिल धावा 4. दर्जेदार चौकार. धाव संख्येत झाला 4 ने बदल. धाव संख्या होते 42. थोडस खराब षटक म्हणावं लागतंय ते रुपेश याचं. लेग साइडला चेंडूला टोलवून एक धाव पूर्ण केली राजेंद्र याने आणि स्ट्राईक आपल्याकडेच ठेवली. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती राजेंद्र रनवरे. तीन षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 43. बॉलरचं नाव सांगायचं. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा षटक घेऊन आले ते संतोष. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये किती धावा बनवत आहेत राजेंद्र आपल्याला पाहायचं आहे. पहिला चेंडू आणि इथे पहिला चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संतोष. कुठेतरी धावांना थांबवण्याचं स्टॉप करण्याचं काम करतायत गोलंदाज संतोष. तब्बल दुसरा डॉट चेंडू. चपळ पद्धतीची गोलंदाजी करताना दिसत आहेत ते म्हणजे जर्सी नंबर 45. तब्बल तिसरा डॉट चेंडू. चपळ पद्धतीची गोलंदाजी का म्हटलं हे तुम्ही पाहिलं असेल. धावांना पूर्णपणे स्टॉप करण्याचं काम करतोय गोलंदाज संतोष. या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. तब्बल 4 चेंडू डॉट काढण्याचं काम केलं या गोलंदाजाने. मिडल ओव्हर होते का पाहायचंय आपल्याला. ऑफ साइडला दिल्या चेंडूला बेरकावून एक धाव पूर्ण आणि दुसरी देखील यशस्वीरित्या पूर्ण केली. धाव संख्येत होते 2 ने बदल. धाव संख्या होते 45. 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती बघूया एखादा मोठा फटका पाहायला मिळतोय का. खेळची होती संधी. थोडस मिसफील्ड. धावसंख्या झाला 2 ने बदल. धावसंख्या झाली 47 आणि बजागवाडी संघाला 48 धावा बनवायच्या आहेत. 48 धावांचं टार्गेट तुमच्या समोर ठेवलंय मित्रांनो. 4 षटकामध्ये तुम्हाला 48 धावा बनवायच्या आहेत. थोडस स्पीडअप घेऊन सहकार्य करायचं मित्रांनो. ही स्पर्धा आपले
बजागेवाडी संघाला सामना विन करायचा असेल तर 48 धावा बनवाव्या लागतील मित्रांनो. अंबर्डे संघाने सुंदर असं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं मैदानाच्या आतमध्ये आणि बजागेवाडी संघाने 2 फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या. स्ट्रायक वरती आहेत ते संतोष आणि नॉन स्ट्रायक वरती आहेत ते सचिन. संतोष वर्सेस सचिन. ओपनिंग जोडी बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. सामना तुम्हाला विन करायचा असेल तर 48 धावा बनवायच्या आहेत मित्रांनो. अंबर्डे संघाने 47 धावांचा तुमच्या समोर डोंगर उभा केला आहे. तो डोंगर तुम्हाला सर करायचा असेल तर 48 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी स्ट्रायक वरती राजेंद्र पहिला चेंडू घेऊन येत आहेत संतोष याच्यासाठी. पहिला चेंडू या ठिकाणी येतोय वाईट. अंपायर यांच्या हात समांतर म्हणजेच कुठेतरी धावा अवांतर. राजेंद्र यांचा पुढील चेंडू मारा करण्यासाठी सज्ज आहे म्हणजे संतोष. कुठेतरी धावांना स्टॉप करण्याचं थांबवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज राजेंद्र करत आहे. 47 धावा बनवून 48 धावांचं अपोजिट संघाला टार्गेट त्यांच्या समोर ठेवले. कव्हर मध्ये दिला चेंडूला टोलवून 2 धाव पूर्ण. थोडस मिस फील्ड. तिसरी देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि धाव संख्येत होते बदल. धाव संख्या झाली 4. राजेंद्र याचा पुढील चेंडू आता स्ट्रायक वरती आलेला आहे तो सचिन. आणि हा नो चेंडू. लेग साइडला दिला चेंडूला टोलवून 2 धाव पूर्ण. धावसंख्येत होते 2 ने बदल. धावसंख्या होते 6. सॉरी धावसंख्या होती 7. स्ट्रायक वरती सचिन. नॉन स्ट्रायक वरती संतोष आपल्या संघासाठी देतात योगदान. पाठीमागच्या साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉल या दोघांचं कनेक्टिव्हिटी कॉम्बिनेशन काही झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. सचिनच्या बॅट मधून जबरदस्त लाजवाब षटकार. सचिन तेंडुलकर स्टाईल आपल्या सचिनने दाखवून दिला आपला खेळ.
48 तास धावा तुम्हाला बनवायची आहे त्या पद्धतीची अशीच फटकेबाजी करणं फार महत्वाचं आहे आणि गरजेचं देखील तितकंच आहे. सचिनच्या बॅट मधून आलेला दर्जेदार लाजवाब षटकार. राजेंद्र याचा पुढील चेंडू मारा करतोय स्ट्राईक वरती सचिन. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण. एक षटकार दिल्यानंतर लगेच दुसरा डॉट चेंडू काढण्याचं काम या ठिकाणी राजेंद्र यांनी केलेलं आहे. यानंतर होणारा सामना पातोडे वर्सेस नवलाईवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. एका षटकाअखेर संघाची धावसंख्या झाली 13. यानंतर होणारा सामना पातोडे वर्सेस नवलाईवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. एका षटकाअखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतात संतोष. विनू याने आल्याल्या बरोबर टाकून दिली आपली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती काढली विकेट. बजागेवाडी संघाला संतोष यांच्या स्वरूपात बसला पहिलाच धक्का. संतोषाची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे तो म्हणजे रुपेश. हेलिकॉप्टर स्टाईल हा शॉट मारण्याचा प्रयत्न. तितकी चांगली गोलंदाजी विनू याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा डॉट, तिसऱ्या चेंडूकडे नजर असेल सगळ्यांची. जबरदस्त लाजवाब या ट्रॉफीला, या स्टेजला, या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देण्यासाठी पाठवले चेंडूला रुपेश या फलंदाजाने. स्टेजला सलामी देण्यासाठी पाठवलं. त्याच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार आला. त्याचं नाव आहे रुपेश. यानंतर होणारा सामना पातोडे वर्सेस नवलाईवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या प्लीज. विनू यांचा पुढील चेंडू मारा करतो रुपेश. पुन्हा एकदा ऑफ साइडला झोकून दिला हा चेंडू. एकदा विशेषरित्या पूर्ण, दुसरी देखील पूर्ण. थोडस मिसफील्ड. दोन्ही खेळाडूंच्या मधून चेंडू गेला सीमारेषे पार. मिळतील धावा 4. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढ्यात तुला र गड्या भीती कशाची. खेळत राहसच, करू नको भीती कुणाची, करू नको परवा कुणाची. दाखवून देतो आपला खेळ, आपलं टॅलेंट आपल्या संघासाठी. विनू याचा पुढील चेंडू मारा करतोय रुपेश. एक वाच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. धावसंख्या झाला 1 ने बदल. धावसंख्या होते 24. 1 बाद 24 संघाची धावसंख्या. विनू याचा पुढील चेंडू काय करतोय तो सचिन. लेग साइडला दिलाय झोकून आणि पाठवलाय. जबरदस्त षटकार सचिनच्या बॅट मधून. कणकणीत षटकार सीमारेषे पार. दर्जेदार लाजवाब षटकार.
धावसंख्या झाले 6 आणि वर. धावसंख्या होते 30. दोन षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 30. एक बाद 30. उर्वरित समीकरण आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज बजागेवाडी संघाला. उरलेलं समीकरण 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाजी स्ट्राईक वरती विकास. स्ट्राईक वरती आलाय तो रुपेश. विकास याचा पहिला चेंडू रुपेशाला. रुपेशाने अंगावर घेतला, खांद्यावर आणि पाठवला बाउंड्रीच्या बांधावर. दाबजेदार चौकार. मेतील धावा 4. धावसंख्येत होतो 4 ने बदल. धावसंख्या होते 34. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज बजागेवाडी संघाला. पातोडी संघाने आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. विकास याचा पुढील चेंडू. मारा करतोय रुपेश. दर्जेदार लाजवाब दिला सीमारचे पार. षटकार. भाऊ दाखवून देतोय आपला खेळ. आपला टॅलेंट या ठिकाणी दाखवून देतोय आपल्या संघासाठी. धावांचा पाऊस पाडतोय. नाव आहे रुपेश. बँड ऑफ बजागेवाडी. नेम ऑफ रुपेश. संघासाठी चांगल्या पद्धतीचं योगदान देताना पाहायला मिळतो रुपेश. धावसंख्येत होते 1 ने वर. धावसंख्या होते 41. अजूनही 7 धावांची गरज बजागेवाडी संघाला. अंपायर यांच्या हात समांतर म्हणजेच कुठेतरी धावा अंतर येतोय. व्हाईट चेंडू. जबरदस्त हा झेल म्हणावा लागेल एसटी रक्षक राजेंद्र यांच्याकडून. आणि होतोय फलंदाज सचिन. या ठिकाणी बाद. खेळच्या स्वरूपात होतोय बाद सचिन. सचिन याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजे विनय. सचिन याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विजय. इतक्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विकास यांच्या स्वरूपात. तितकाच चांगला झेल एसटी रक्षक राजेंद्र यांच्याकडून. विकास याचा पुढील चेंडू. मारा करणारा विजय. लेग साइडला दिला भिरकावून. एक धाव पूर्ण. दुसरी पूर्ण. धावसंख्येत झाला 2 ने वर. 2 ने होते बदल. धावसंख्या होते 43. धावसंख्या होते 44. उर्वरित 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. उर्वरित 6 चेंडू आणि 4 धावांची गरज बजागेवाडी संघाला. उर्वरित समीकरण मित्रांनो 6 चेंडू आणि 4 धावा.
थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा षटक घेऊन आलाय तो म्हणजे रमेश. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आपल्याला रुपेश. दर्जेदार चौकार षटकार असा पाऊस ज्याने पाडला तो फलंदाज रुपेश. 6-4 समीकरण या ठिकाणी येऊन थांबलंय. रमेश यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू या ठिकाणी येतोय डॉट. 5 चेंडू 4 धावा. रमेशचा पुढील चेंडू रुपेशाला. तब्बल दुसरा या ठिकाणी डॉट चेंडू. आता मात्र 4 वर्सेस 4, 4 and 4. 4 चेंडू 4 धावांची गरज. चपळ गोलंदाज चपळाई दाखवत गोलंदाजी स्ट्राईक वरती 4-4 वरती येऊन समीकरण थांबलंय. थोडस मिस फील्ड या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते आपल्याला. 2 धाव पूर्ण केल्यात. आता 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3-2. रमेश यांचा पुढील चेंडू रुपेश आला. आणि या ठिकाणी रमेश यांची चांगल्या पद्धतीची एक चांगल्या उत्कृष्ट अशी पद्धतीची गोलंदाजी रमेश यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावांची गरज. हे मित्रांनो क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अगदी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत देखील जाऊ शकते. 1 चेंडू 2 धावांची गरज जागेवाडी संघाला. पाहूया कोणता संघ विजेता ठरतोय. आणि या ठिकाणी अंपायर रनआउट आहे ना त्याचा. विजयी संघ ठरतोय अंबाडे संघ. एका धाव्याने विजयी ठरतोय. यानंतर होणारा सामना पाथोडे वर्सेस नवलाईवाडी.